नमस्कार दादा, जरा जोरात बोला. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय 8 ते 9 वर्षांनी. यांना काय त्रास होता? मला पित्ताचा त्रास होता. हां. आणि किती दिवसानं होता? मला 2 वर्ष होता. 2 वर्षांना त्रास होता. बरोबर आहे. हो. बरं, 2 वर्षांना त्रास होता म्हणजे नेमकं काय होतं? अन्नपचन, पित्त? अन्न पचन होत नव्हतं. हां, जेवण कमी जात होतं. हां. आणि डोकं ही जास्त त्रास होता त्या पित्तामुळे. पित्तामुळं डोकं दुखायचं, हो. त्याच्यामुळे त्रास होत होता. आणि संध्याकाळी शांत झोप पण लागत होती. नव्हती लागत. मग माझं आयुर्वेदिकचं घेतल्यामुळं काय काय फरक पडला आणि किती दिवसात फरक पडला? मला किती 8 दिवस झाला असेल मला घेऊन. हां, तर मला फरक जवळजवळ 80% फरक पडला. 80%. 80% म्हणजे पित्त कमी झालं, पित्त कमी झालं. बिलकुल म्हणजे डोकं दुखायचं बी कमी बंद झालं. झालं. कमी झालं. आणि अन्नपचन पण व्यवस्थित हो होतं. हो. आणि जेवण बी चालतं जास्त. जेवण म्हणजे आहार वाढला, हो, आहार वाढला. जेवण जास्त चालू झालं. हो. तर हे तुम्ही आयुर्वेदिक घेऊन समाधानी आहेत? समाधानी. अवघं मंत्री साहेब आलेत म्हणून नाही लोकं नाही काहीतरी सांगा. समाधानी आहे. बरोबर आहे. हो. आणि तुम्ही मला फोन करून बोलवलात की बाबा मला औषधानं फरक पडलाय आणि अजून काही लोक घेणार. हो हो. मग हे आयुर्वेदिक काळाची गरज आहे का नाही? काळाचीच गरज. बरं, मंत्री साहेब जे काम करतायत चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. बरोबर, पुण्याचं पायरी आहे. पुण्याची पायरी आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या मुलाला म्या त्या गचकराची औषध घेतलं होतं. हा, ती क्लिअर झाले. गजकरांचं किती दिवसांत त्रास होता मुलाला? लई दिवसानं. आणि जवळजवळ 1-1.5 वर्षांनी. आणि मुळे आता तर त्या ह्याला घेतलं, दुसऱ्याला हां. औषध घेतलं होतं, त्याला पण फरक पडला. क्लिअर म्हणजे तुमच्यामुळं तुमच्या मुलाला बी गजकरांचं दिलं, त्याला बी फरक पडला. आणि शेजारी त्यांना मुळव्याधाला घेतलं ते फरक पडला. हो, हो. मग हे पुण्याची पायरी आहे. पुण्याची आम्ही काम करायला चांगलं का वाईट? चांगलं चांगलं. बरोबर. नंबर एक, पण नंबर एक. म्हणतात ना, दूध मिलता है गली गली में उसको कोई लेता नहीं, दारू मिलती है गटार में उसको कोई छोडता नाही. दूध अमृत आहे, नाव ठेवतात. तसं ही संजीवनी आहे, पण नाव ठेवतात. पण ज्यानं घेतलंय त्यानं आयुष्यभर आपलं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, प्रचार प्रसार केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.